राम आहे. रात्री सर्वांना झोपत ठेवलं. राम लक्ष्मण सीता रथ सज्ज केला, सुमंताला घेऊन गेले. हा समाज वापस आला. यांनी प्रतिज्ञा केली, आप 14 वर्षे शिजवलेलं अन्न खायचं नाही. आता शृंगवेरपूरला येतात. तो शृंगवेरपूरचा राजा भिल्लांचा, गोवक, लंगोटीवाला, पिळदार शरीराचा, काळ्या वर्णाचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस. त्याला माहीत आहे जगाचा बाप आलेला आहे, पण आपण दर्शन घेऊ शकत नाही, पण लांबून तर दर्शन घेता येईल ना, म्हणून उभा राहिला. 25 फुटाहून हात जोडले. एक पापी आपकी शरण में आया जी भगवान. तुलसी जी बोले, जो स्वयं को पापी कहता है पुण्य का पहला कदम होता है. धावला जगाचा बाप, त्याला कडकडून मिठी मारली. त्याच्या अपेक्षेबाहेरचं होतं. इथे रामराज्याचं उद्घाटन झालं. एका उपेक्षित समाजाला जगाच्या बापानं कडकडून मिठी मारली. हे रामराज्य आहे. मेरे नगर में चलो. बोले 14 साल मैं किसी के गाव नहीं आता. मग इथे थांबवलं. ते भिल्ल आले. सर्वांचं दर्शन झालं. रात्र संपली. पण गुहकाने एक विनंती केली, कुछ खाना पडेगा. अरे 3 दिन बीते बिनु जल पाना. 3 दिवस आम्ही पाणी घेतलं नाही तिघानं, पण आज काहीतरी खावं लागेल. म्हणजे भिल्ल जमातीचा कलंक पुसण्यासाठी. कलंक भिल्ल जमातीचा. हा मालक, तुम्ही काही नाही खाल्लं ना, चंद्रसूर्य असे म्हणता इतिहास लिहिला जाईल की भिल्लाच्या गावात जगाचा बाप एक रात्री मुक्कामी होता, पण उपवासी होता. हा कलंक लागेल जगातल्या भिल्लांना. आणि जर काही खाल्लं ना तर चंद्रसूर्य असे म्हणता इतिहास राहील की 3 दिवस भगवंतानी पाणी घेतलं नव्हतं, पण भिल्ल जमातीनं फळे खाऊ घातली होती. जगाचा बाप फळे खाऊन झोपला होता. तर पुढे भिल्ल जमात का गौरव बढेगा. तर लाओ भाई, श्री भगवान फल कचू खाई. दुसऱ्या दिवशी जटेमध्ये वडाचं दूध सीतेनं, लक्ष्मणानं, सुमंत रडू लागले. तिघापैकी एखाद्याला वापस आना म्हणाले होते मालक. आप तो भली बात जानते हो रघुकुल की गरिमा, प्राण जाय पर बचन न जाई. काय संदेश सांगू मालकाला. रामचंद्र म्हणाले, माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या. लक्ष्मणाला सुमंताने विचारलं, तुमचा काय संदेश. काय संदेश. म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवत होते, बापाला काय संदेश. रामचंद्र जवळ आले. सुमंतजी, हा माझा भाऊ गरम डोक्याचा आहे. काही बोलला असेल रागात तर म्हातारपणात दुःख होईल माझ्या बापाला, हे सांगू नका. शेवटी सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश. सीतामाई म्हणाल्या, दशरथ पित्याच्या चरणी माझा नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, एवढी तुमच्या सुनबाईची इच्छा आहे म्हणा. धाय मोकळून रडला सुमंत. आता राम, लक्ष्मण, सीता आणि गोहकजी गंगेच्या काठाला आले. तो नावाडी नावेचा दोर झाडाला बांधून नावेत बसलेला आहे. आणि या प्रसंगाचा प्रारंभ भगवंत माग शब्दाने. मागी नावन केवळ कह तुम्हार मर्ममय कह तुम्हार मर्ममय शिवतोस्तिला भई नारी सुहाई पाहत तेन काटक